सोलापूर जिल्हा परिषद समोरील पूनम गेट येथे आंदोलनासाठी बसलेल्या आंदोलनकर्त्याचे बॅनर फाडल्यामुळे एकच गोंधळ उडालाय। बॅनर फाडणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोलापूर शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यासाठी आंदोलनकर्त्यांची जागा आहे। याला पूनम गेट असेही म्हणतात। यासमोर आंदोलनकर्ते आपला बॅनर लावून उपोषण आंदोलनासाठी बसतात। यासाठी पोलिसांची परवानगी काढलेली असते। शनिवारी अशाच एका आंदोलनकर्त्याचा लावलेला बॅनर एका व्यक्तीने फाडल्याने काही काळ तिथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। आंदोलनकर्त्यांनी त्या व्यक्तीला याचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला। यावेळेस आंदोलनकर्ते आणि त्या व्यक्तीमध्ये हमरी-तुमरी झाली। वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती आटोक्यात आली। याबद्दल सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे। नाही त्यांचेच बॅनर काढायला त्यांचेच बॅनर काढायला माहिती नाही ताई, माणूस नाही आम्ही हो मला मी काय म्हणतो मी जाणार कॅमेरा समोर बोललात कार्यकर्ते तसं आम्ही माणूस नाही तसं